चप्पल आहे मम्मीची आणि मम्मी काल इथं उभी होती आणि मी इथं होती. तर जशीच मगर आली तेव्हा मम्मीने या दगडाला पकडलाय. मग तिथनं मी तिचा हात खेचत होती. मग तिथनं आम्ही वरती गेलो. मग वरनं आम्ही हॉस्पिटलला गेलो तिथनं वरनं. मग तुझं नाव काय सांग बाळा? स्वर्णी भूपेंद्र पवार. बर, काल तू आई बरोबर गेली होतीस ना नदीवर? हां, मग मगर आली, आईला मगरीने पकडलं पाय, बरोबर ना? मग काय केलं तू त्यावेळी? आईने जो दगड पकडलेला ना, ज्या हाताने दगड पकडलेला तो हात खेचत होते मी. बर, आणि मग खेचल्यानंतर काय झालं? मग मगरीने मम्मीला सोडलं ना. हां, तेव्हा मग मम्मी आणि मी वरती आलो. मग सगळ्या माणसांना बोलवली. तेव्हा कामत्यातल्या हॉस्पिटलमध्ये गेला. तू जेव्हा ही मगर आली तेव्हा मग तुला अचानक असं सुचलं की कसं, म्हणजे तुला धाडस कसं आलं आईला वाचवायचं म्हणून? अचानकच मगर आली ना. हां, मग तुला भीती वाटली की नाही? वाटली. मग तू तरी मगरीला बघितलंस? हो, बघितलं. केवढी मोठी होती? मीडियम होती, काळसर रंगाची होती. पण आईला वाचवायचं म्हणून पुढे गेलीस ना? हो. ओके. कसं पकडलं होतं मगरीने? पाय पकडला होता काय? पाय पकडलेला. बाकीचं कोण नव्हतं तिथे त्यावेळेस? नाही. तुम्ही दोघीच होता? हो. तू ओढलंस त्यावेळी मगरीने पाय सोडला की कसं काय झालं त्यावेळी? जेव्हा मी ओढलं तेव्हा सोडले पाय. मम्मी आणि मी वरती आलो. तुम्हाला जेव्हा तुम्ही धुणी करत होता तेव्हा असं पाण्यातनं लक्षात नाही आलं मगर येते म्हणून? बॅक साईडला होती, नदीकडे पाठ होती माझी. नदीकडे पाण्याकडे पाठ होती तुमची? अच्छा. पाठून अटॅक केलं मला, पण समजलं मी खाली पडली, ओढलं ना तिने, हां, तेव्हा मला समजलं. मग ती एका हाताने जोरात पकडली, खेचत होती ना, दगडीला खेचली आणि एका हाताने सोडून सेफ्टीसाठी मी असा हात पकडते, तोंडाला हात लावला, तेव्हा मग तिने सोडलं. पण मगर आहे नदीमध्ये तुम्हाला माहिती होतं ना? नाही, इकडे नाही यायचं, पण त्या साईडला तिकडे त्या साईडला दिसायच्या. मग आम्ही डेली जातो धुवायला वगैरे. तुमचं हां डेली जाता तुम्ही तिथे, पण तिथं मगरीचा वावर भरपूर आहे का? अशी कधी आत्ताच यायला लागले, आधी नव्हत्या इकडे या साईडला, त्या साईडला. ओके ओके.